खरोखर काही गोष्टी ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा ऑफलाईन खरेदी केलेल्याच बेटर असतात. त्यातलीच ही गोष्ट आहे. आणि ही चेअर आणि हा टेबल जो आहे तो मी प्रत्यक्ष दुकानामध्ये जाऊनच खरेदी केलेला आहे. मला ऑनलाईन याची किंमत थोडीशी जास्त वाटत होती, म्हणून मग मी तसं तर ठरवून गेली नव्हती मी फर्निचरच्या दुकानामध्ये, पण मला खरंच सहज हे दिसलं आणि मग मी ते खरेदी केलेलं आहे. तर नमस्कार मंडळी, जय श्रीराम. मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती. काल रविवार होता, म्हटलं की चला आता आपण आपल्या घरासाठी काहीतरी वस्तू खरेदी करून घेऊन येऊया. म्हणजेच खरं तर मी गणपती डेकोरेशनचं सामान बघण्यासाठी गेली होती, पण म्हटलं काय हरकत आहे जर का आपण टेबल आणि फर्निचर पण बघितलं तर. म्हणून मग आम्ही वडगावच्या या दुकानामध्ये गेलो होतो. वडगावच्या अगदी हायवेलाच आहे हे दुकान आणि ते खरोखर सगळ्याच वस्तू एक नंबर होत्या. आणि काल थोडासा पाऊस येत होता, म्हणून मग मी शिवांशला अशा पद्धतीने रेनकोट वगैरे घातलं होतं आणि तो रेनकोट घालून मस्तपैकी झोक्यावर आणि इथल्या सगळ्या फर्निचरवरती बसत होता. इथे सगळ्या काही गोष्टी होलसेल दरामध्ये आपल्याला दिल्या जातात आणि एकदम रिझनेबल वाटल्या मला इथल्या सगळ्या गोष्टी. इथे अगदी ऑफिस फर्निचर पासून ते घरामध्ये लागणारं शूरॅक, देवघर सगळं काही एकदम प्रीमियम क्वालिटीचं होतं आणि खूप खूप कमी किमतीमध्ये ते आपल्याला देतात सुद्धा. त्यातील ही चेअर मी घेतली आहे आणि हा टेबल. तुम्ही या चेअरची किंमत ऑनलाईन चेक करू शकता. 4,000च्या खाली ही चेअर कुठेच मिळत नाही, पण त्यांनी ही चेअर मला 3,500ला दिली. आणि हा जो टेबल बघताय तुम्ही तो टेबल पण 3,000ला त्यांनी मला दिला आहे. याची किंमत सुद्धा तुम्ही नक्कीच चेक करा ऑनलाईन किती आहे काय आहे. आणि त्यानंतर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा मला टेबल स्वस्त पडला की महाग. खरं तर माझ्या मते, कारण मी 1 महिन्याच्या अगोदरपासून हे सगळ्या गोष्टी ऑनलाईन चेक करत होती आणि मला ह्या सगळ्या गोष्टी महाग दिसतच होत्या ऑनलाईन. आणि पण मला या गोष्टी खरोखर ऑफलाईन खूप स्वस्त आणि अफोर्डेबल रेंजमध्ये भेटलेल्या आहेत या दुकानामध्ये. म्हणून मग ह्या गोष्टी आम्ही तेव्हा बघितल्या आणि लगेचच खरेदी करून टाकलेल्या आहेत. आणि ही गोष्ट मला आज सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी ह्या गोष्टी मला रिसीव्ह झाल्या आहेत. डिलेव्हरी सुद्धा त्यांच्याकडूनच करतात हे लोक आणि डिलेव्हरीचे एक्स्ट्रा चार्जेस घेतात हे. म्हटलं चला आता आपण गणपती बाप्पा 2 दिवसांवर आले आहेत आणि थोडी घराची साफसफाई सुद्धा करून घ्यावी. म्हणून मग मी अशा पद्धतीनं कोरड्यात झाडूनी अशा पद्धतीनं धूळ काढत आहे. खरं तर ओल्या कपड्याने मी फॅन वगैरे पुसून घेत असते, पण सध्या बाहेर खूप पाऊस चालू आहे आणि घरामध्ये सगळीकडे ओलं चांगलं वाटत नाही. एकतर फरशी सुद्धा लवकर सुकल्या जात नाहीये आता सध्या. म्हणून मग म्हटलं की कोरड्याच झाडून अशा पद्धतीनं मी फॅनवरील अगोदर सगळी धूळ काढून घेतली आणि मग नंतर कपड्याने पुसला आहे, कोरड्याच कपड्याने पुसला आहे. जरी हा टेबल आजच आला असला तरी म्हटलं थोडीशी यावरही थोडे पाण्याचे शिंतोडे वगैरे उडाले होते आणि थोडेसे मातीचे कणही उडले होते थोडेसे त्याच्या पायावरती वगैरे. म्हणून मग मी अशा पद्धतीने ही सगळी टेबलची पण साफसफाई करून घेतली. खरं तर शिवांश आता सध्या स्कूलमध्ये गेला आहे आणि तो आल्यानंतर त्याला हा टेबल आणि चेअर दिसेल आणि त्याला खरंच खूप आनंद होईल. कुठलीही आमच्या घरामध्ये नवीन वस्तू घेतल्यानंतर त्याला ती सगळी त्या वस्तू त्याच्या पद्धतीनं त्याच्या परीनं वापरायला खूप आवडतात. आम्ही जरी ह्या वस्तू कामासाठी घेत असलो तरी लहान मुलांना काय जिकडे तिकडे खेळणंच लागतं. शिवांश या टेबलवरती बसून गाडीत चालवेल मला असं वाटतंय आणि त्याला अशी ही फिरणारी चेअर तर खूप आवडते. म्हणजेच माझ्या घरी अगोदर पण होती अशी चेअर, पण ती आता सध्या तुटली आहे. म्हणून मग मी ही चेअर मागवली आहे आणि ही चेअर त्याला खरोखर खूप आवडेल. आणि तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीनं मग हा टेबल पण स्वच्छ पुसून घेतला आहे. बेड हे तुम्ही बघू शकता, टेबल पण मी अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतला आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला आता माझ्या बेडमधला स्टोरेज एरिया दाखवते. तुम्ही बघू शकता इथे शिवांशचं जे काही सामान आहे ते स्टेशनरीचं म्हणजेच त्याच्या बुक्स रिलेटेड किंवा ड्रॉइंग रिलेटेड जे काही सामान आहे किंवा कुठल्या गाड्या असतील तर त्या गाड्या, प्रेस वगैरे मी इथे ठेवल्या आहेत जेणेकरून मला त्या पटकन काढता येतील. आणि खरं तर मी सध्या माझी एक गोष्ट शोधत सुद्धा आहे, त्यामुळे मी हे सगळं काढलं आहे. कुठलीही गोष्ट आपण शोधत असलो आणि दुसरी कुठली गोष्ट आपल्या आवडीची सापडली तर आपल्याला आनंद होतोच म्हणा. मला त्यातलीच ही एक गोष्ट सापडली आहे. ही म्हणजे गणपती डेकोरेशनचं सामान आहे. फ्लावर्स वगैरे, आर्टिफिशियल फ्लावर्स आणि लाईट्स वगैरे इथे आहेत.
आणि आम्ही खरंच खूप दिवसापासून शोधत होती आणि मला भेटल्या नाही कपाटमध्ये किंवा दुसरीकडे जिथे मी सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या, तिथे मला भेटल्या नाहीत आणि ह्या कपाटमध्ये भेटलेल्या आहेत. तर मला दाखवते मी, आणि याचा वापर सुद्धा मी आज डेकोरेशनमध्ये करणार आहे. त्यावरचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर हे खूप सुंदर अशी माळ आहे, डेकोरेशनसाठी मी ही वापरणार आहे. आणि यामध्ये फुलं वगैरे आहेत, तेही फुलांचा सुद्धा मी वापर करणार आहे. त्यानंतर म्हटलं चला आता हे सगळं काढलंच आहे तर झाडून वगैरे स्वच्छ करून घ्यावं. यामध्ये तर मला हार्ड डिस्क बिलकुल सापडलेली नाहीये. त्यानंतर मग मी दुसरा खाना आवरायला घेतला, पण त्यामध्ये सापडेलच याची गॅरंटी खूप कमी वाटत आहे. आणि मग नंतर मी इथे सगळं झाडू वगैरे लावून घेतला. ह्या जो काही खाना आहे तो बंद होता, तरी पण यामध्ये सुद्धा कचरा झाला होता. आणि अशा पद्धतीने मी छान एकदम त्यामध्ये सामान ठेवून घेतलं आणि मग मी परत शोध मोहीम चालूच ठेवली. आता म्हटलं चला पांघरण वगैरे काढून घ्यावं, यामध्ये असेल तर मग खरोखर खूपच चांगली गोष्ट आहे. खरं तर आम्ही 3 जण राहतो म्हणून आम्हाला एवढं जास्त काही पांघरण लागत नाही. हे एक्स्ट्रा अंथरूण पांघरण आहे. जर का घरामध्ये कोणी गेस्ट वगैरे आले तर त्यांच्यासाठी हे ठेवलं आहे मी, आणि ते मी पलंगामध्येच ठेवलं आहे एकदम स्वच्छ धुवून वगैरे. आणि मग मी ते सुद्धा एक एक करून हळूहळू सगळ्या गोष्टी काढत आहे, कारण मला माझी हार्ड डिस्क शोधायचीच आहे. आणि इथे जर का सापडली तर खूप आनंद होईल मला, आणि खरोखर मला खरंच खूप आनंद झाला होता. आणि ह्या डब्यामध्ये मला माझे दिवे आणि हार्ड डिस्कला बघून आता जीवात जीव आला. ही जी हार्ड डिस्क आहे ही 9,000ची आहे तब्बल, आणि शिवांशच्या बाबासाठी त्यांच्या कामासाठी खूप महत्वाची आहे. आणि हे दिवे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. मी दिवाळीमध्ये सुद्धा हे दिवे खूप शोधले पण सापडले नाहीत, आणि ही हार्ड डिस्क सुद्धा सापडली म्हणून जरासं बरं वाटलं. चला म्हटलं आता सगळं काही आवरून ठेवावं. आणि ह्या दिव्यातल्या वाती आहेत बघा तुम्ही, मला ह्या दिव्या लावायचे होते दिवाळीमध्ये पण सापडले नाहीत. आणि ही स्प्रिंग आहे दिव्यांमध्ये लावण्यासाठीची. चला म्हटलं ह्या बॅगमध्ये काय आहे बघण्यासाठी मी काढलं, तर खरोखर माझी माझ्यामधली जी काही आर्ट आहे ती सगळी ह्या बॅगमध्ये मी लपवून ठेवली आहे. म्हणजेच शिवांशच्या बाबासाठी जे काही मी बनवलं होतं त्यांना सरप्राईज देण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी मी या बॅगेमध्ये ठेवल्यात, कारण त्या गोष्टी पूर्ण झाल्याच नाहीत. खरं तर माझं लव्ह मॅरेजच आहे आणि मी ह्या गोष्टी सगळ्या त्यांना गिफ्ट देणार होते लग्ना अगोदर, पण अजून माझ्या लग्नाला 4 ते 5 वर्ष होऊन गेली, मला अजून ही गोष्ट कंप्लीट करता आली नाही. बाळामुळे म्हणा किंवा नंतर मला वेळच देता आला नाही तशा पद्धतीने. आणि शिवांश पण असल्या गोष्टी पाहिल्यानंतर लगेचच त्या फाडून टाकतो, म्हणून मग मी हे त्याला दाखवलं सुद्धा नाही. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ह्या एकदम चांगल्या गोष्टी बनवल्या आहेत, आणि त्या थोड्या रिकाम्याच वाटतात. इथे मला काही फोटोज वगैरे ऍड करायच्या होत्या, आणि त्यातलीच ही एक फोटो आहे. आमच्या लग्ना अगोदरचा हा फोटो आहे दोघांचा पण. आणि अशा पद्धतीने मी हे त्यांच्यासाठी बनवलं होतं. हे सगळं बनवायला तेव्हा मला खरोखर खूप वेळही होता आणि खूप आवड पण होती. मी जॉबवरून आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बनवायची, आणि आता खरं सांगू का मला शिवांशसोबत जास्तीत जास्त टाइम स्पेंड करायला आवडतो, म्हणून मग मी ह्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. इथे मला एक फोटो चिटकवायचा होता आणि थोडंसं लिहायचं पण होतं, पण ते सगळं काही जमलं नाहीये. यावरचाही व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्की आवडेल. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की सुचवा. त्यानंतर मी आमच्या 2nd अॅनिव्हर्सरीला शिवांशच्या बाबांना जे गिफ्ट दिलं होतं ना, ते गिफ्ट सुद्धा मला भेटलेलं आहे. मी खूप जपून ठेवते सगळ्या वस्तू आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मला खरंच खूप आनंद होतोय. यावर्षी या सगळ्या गोष्टींचा मी डिटेल व्हिडिओ बनवून टाकेन. आमचं लग्न कसं झालं, काय झालं, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन. तर त्यासाठी सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा तुम्ही, आमचा शिवांश होण्या अगोदरचे फोटो आहेत हे सगळे, आणि त्यानंतर शिवांश झाल्यानंतरचा पण यामध्ये मी फोटो ऍड केला आहे. त्यानंतर शिवांशचा फर्स्ट बर्थडे होता त्याचा पण मी फोटो ऍड केला आहे. आणि सगळ्यात शेवटी जो दिसतोय ना तो आमच्या दोघांचा लग्नाचा फोटो आहे. अशा पद्धतीचं एक क्यूटचं गिफ्ट मी दिलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.